छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 58 वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपलं योगदान देणारे तमाम शिवसैनिक, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पनवेल विधान मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौभाग्यवती लीनाताई गरड, मंचावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख श्रीची खरत, समन्वयक अनिल चव्हाण, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ही लीनाताईंच्या प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे या उत्साहामध्ये त्यांना विजयी करण्यासाठी उपस्थित झालेल्या पनवेल हे 300 वर्षापूर्वीचं शहर आहे. पानेली हे तिचं मूळ गाव. पर्णवेल किंवा पानवेल याच्यावरनं पनवेल असाही त्याचा एक अपभ्रंशिक अर्थ सांगितला जातो. खरं तर कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं हे शहर मुंबई गोवा, मुंबई पुणे या अतिद्रुत गती मार्गावरचं महत्वाचं शहर. या शहरामध्ये कोळी, आगरी, कराडी संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारे लोक तर राहतातच, पण देशातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले लोक इथं येऊन राहतात. विविधतेत एकता जपणारं हे एकमेव शहर म्हणून पनवेलचा उल्लेख आवर्जून केला जातो. याच शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे उर्दवी वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला आणि याच शहरामध्ये शिवसेनेचे उद्गाते प्रबोधनकार ठाकरे जन्माला आले. या शहरावर काही काळ मोगलांचं राज्य होतं, काही काळ इंग्रजांचं राज्य होतं, काही काळ पोर्तुगीजांचं राज्य होतं, बराच काळ मराठ्यांचं राज्य होतं. 2009 साली इथं हाताचं राज्य होतं. 2014 आणि 19 साली इथं कमळाचं राज्य आहे. आणि 2024 साली आता इथं मशालीचं राज्य आहे. खरं तर मला इथं आल्यावर प्रश्न असा पडला पाहिजे की 15 वर्ष आमदार, त्यामुळे इथं आता काही विकासाचं करायचं राहिलंच नाही पाहिजे, सगळंच करून झालेलं असणार. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल, कारण काय करायचं राहिलंच नसेल. त्याच्याही पुढचा मला प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचारात आता नेमकं हे काय सांगत असतील. मी नेहमी एक गोष्ट सांगतोय, सद्ग्रस्त होते, रोज सकाळी ऑफिसला जायचे, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसले, डबा उघडला, डब्यात बघितलं खिचडी, म्हणले धत्तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली मुकाटपणे. दुसऱ्या दिवशी परत कामावर आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली मुकाटपणे. तिसऱ्या दिवशी परत कामावर आले, परत दुपारपर्यंत काम करून सगळ्यांवर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. वैठा काय नुसता रोज खिचडी खिचडी खिचडी, वैठा का नाही खिचडी. त्याची तंत्र शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी म्हटला, इथं बोलून काय उपयोग आहे का, त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, इथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काय बनवता येत नाही. मग ते खिचडी केली कुणी, यानीच, आणि डबा उघडल्यावर खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. 15 वर्ष आमदार कोण आहे, तुम्हीच. आता निवडणुकीत काय सांगता, ही परिस्थिती आपल्याला अजिबात आवडत नाही.
खिचडी हवी आहे का प्रगतीचं शिवभोजन हवं आहे जे मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राला. ही निवडणूक पुन्हा व्यक्तीला आमदार करायची निवडणूक नाही. ही निवडणूक पुन्हा पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही. ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रांताला, भागाला, शहराला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे. पुढच्या 5 वर्षाचं या प्रांताचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. पताका घेऊन आज लीनाताई गरड विधानसभेसाठी उभा आहे, मशाल घेऊन उभा आहे. त्याला या शहराच्या विकासासाठी पनवेल विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम.